न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. ही झाली पहिली कक्षा. आणि दुसरी कक्षा. चला आता हे मला व्यवस्थित आलं. चला बरोबर आयटम दिसतोय. चला आता आपण न्यूक्लियस ड्रॉ करून घेऊ. जे लक्षात असेल ते सगळं आपण केलेलं आहे. हा झाला त्याचा केंद्रक, त्या अणूचा केंद्रक. आता आपण काढूया त्याचे इलेक्ट्रॉन. बरोबर. चला इथे एक इलेक्ट्रॉन, किती छोटं झालं रे. इकडे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन. आणि कुठेही तुम्ही इकडे इकडे तुम्हाला जितके हवे तितके इलेक्ट्रॉन काढू शकता. ही अणूची रचना असते आणि हीच आपल्या कार्बनची पण रचना तुम्हाला दिसेल तिकडे. बरोबर. अशी आहे. बाहेरच्या बाजूला 4 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 आणि 4. केंद्रकाच्या मध्ये काय असतं? केंद्रकाच्या मध्ये प्रोटॉन असतात. प्रोटॉन किती असतात? आता हे विसरू नका. जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढे मोजा. 1 2 3 4 5 6. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढे प्रोटॉन. न्यूट्रॉन किती असतात? न्यूट्रॉनची संख्या जवळपास प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन एवढी असते. मग जर मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर झी सांगितलं, शी काय रंग आहे हा. रंग घेऊया मरून. ॲटॉमिक नंबर, याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स. हेच बघायचे, न्यूट्रॉन्स कडे जायचं नाही याच्यामध्ये. हे किती आहेत? 6. म्हणजेच आपल्या कार्बनचा, कार्बन, आता आपण हे फक्त कार्बन बद्दल बोलतोय, कार्बनचा ॲटॉमिक नंबर झाला 6. याला मराठीमध्ये म्हणतात अणु अंक. ह्याच्यामध्ये किती अणू आहेत त्याचा अंक नाहीये, अणूचा अंक येतो, त्याचा नंबर आहे. अणूचा अंक. बोला. तुमची स्क्रीन दिसत नाही. काय बोलताय? दिसते मॅम, दिसते मॅम. बघा बरं बाळा, तू जर नेटवर्क मध्ये ये ना. मॅम मॅम जे टावर आहे ना ते माझ्या घराच्या जवळच आहे. मग तरी पण तुला दिसत नाही असं म्हणतात? यस टीचर. मग आता काय करूया आपण? मला तर नेटवर्क जाय करते पण बाकीच्या मुलांना तर दिसतंय ना. मी लिव्ह करतो आणि परत जॉईन करतो. चालेल. बोला रे, कोण काय बोलत होतं? मॅम तरी पण दिसते मॅम. दिसते ना? यस टीचर. काय काय मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. वजन कोणाचं असतं? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. बरोबर. त्यांनाच वजन आहे, इलेक्ट्रॉनला वजन नाही ना. मग वजन करायचं तुम्हाला, तर तुम्ही काय कराल? ज्या वस्तूंना वजन आहे त्यांची बेरीज कराल. मग 6 अधिक 6 झाले. तर मी काय करूया? मला रेंज जेवढी आहे तेवढी तर फुल आहे. आता हे बंद करते, पेंट बंद करते, एक एक गोष्टी बंद करत जाते म्हणजे तुम्हाला आवाज येईल. अणु वस्तुमानांक कसा काढला कळलं का? यस मॅम. बंद करून टाकते मी. जितक्या गोष्टी कमी असतील ना तितकं ते चांगलं चालेल. बहुतेक आता माझा आवाज येतोय तुम्हाला. येईल का बघा, येतोय का?
यस मॅम. यस मॅम. ठीक आहे. यस ओके. बघा, तर आता ह्या कार्बनचा अभ्यास आपण जो बघत होतो, त्या कार्बनच्या आता स्ट्रक्चर मध्ये बघा, हे 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि 6 प्रोटॉन आहेत. जेवढे इलेक्ट्रॉन असणार तेवढेच प्रोटॉन असणार. कारण काय, एखाद्या कोणत्याही ऍटमला तुम्ही जरी घेतलं, कोणत्याही एलिमेंटच्या कोणत्याही ऍटमला घेतलं तर तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्याच्यावर ना पॉझिटिव्ह चार्ज आहे ना निगेटिव्ह चार्ज आहे, तो न्यूट्रल आहे ना. पॉझिटिव्ह असतात प्रोटॉन, निगेटिव्ह असतात न्यूट्रॉन. +5 -5 इज इक्वल टू 0 की नाही, तेच आहे ना. म्हणजेच तुमच्या ह्या ऍटम वरती जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच न्यूट्रल. संख्या किती आहे, प्रोटॉनची संख्या 5, इलेक्ट्रॉनची संख्या पण 5च असणार आहे. तोच त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला बोलले होते की समजा तुमच्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत. ह्या 50 मुलांना मला एका रांगेत उभं करायचंय, तर मी काय करेन, त्यांच्या रोल नंबर प्रमाणे त्यांना उभं करेन की नाही, का वजनाप्रमाणे उभं करेन. त्यांचे जे रोल नंबर आहेत तोच त्यांचा अणु अंक नंबर. ठीक आहे, रांगेत त्यांचा जो नंबर आहे तो त्यांचा अणु अंक आहे. तो कशावरनं आला, त्यांच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरनं आला. त्यांचं वजन किती त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. 1 नंबरचा जो मुलगा आहे रांगेतला, त्याचं वजन कदाचित 40 असेल आणि 2 नंबरच्या मुलाचं 30 असेल. काही फरक पडत नाही ना मला, वजनाचं मी काहीच बघत नाही, मी बघते रोल नंबर. बरोबर. म्हणूनच अणु अंक आणि अणु वस्तुमानांक वेगवेगळे आहेत. आता हा जो कार्बन आहे त्याची रचना बघा, सेंटरमध्ये 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन. तुम्हाला लक्षात असेल तर मी बोलले होते आणि आपण याचं रिव्हिजन करताना मला वाटतं कोणीतरी आपल्या वर्गातलंच बोललं होतं की ते जे मी बोललो होतं ते रिपीट केलं होतं, की मी म्हटलं होतं इथे ते 6 बेसनाचे लाडू आहेत आणि 6 बुंदीचे लाडू आहेत. ते बेसनाचे लाडू म्हणजे न्यूट्रॉन आहेत आणि बुंदीचे लाडू म्हणजे प्रोटॉन आहेत आणि निळ्या निळ्या रंगाचे जे गोल गोल फिरतात गोट्या तिकडे ते इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन हे घराच्या बाहेरचे लोक आहेत, म्हणजे ते बाहेरच्या बाहेर फिरतात, बाहेरच्या गोष्टी करतात, रिएक्शन्स करतात. पण ज्यांच्या हात, कारण त्यांना वजन आहे. वजन कोणाला असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. समजलं. 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन 6 इलेक्ट्रॉन ही त्याची रचना आहे. पहिल्या त्याच्या के शेलमध्ये, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि हा एक नॉन मेटल आहे. नॉन मेटल म्हणजे अधातू. धातूंना चकाकी असते, ते मॅलिएबल डक्टाईल असतात, म्हणजे त्यांना तुम्ही ठोकू शकता, त्याचे तुम्ही पत्रे बनवू शकता, त्यांच्या तुम्ही वायरी बनवू शकता. पण यापैकी कुठलीच गोष्ट आपण कार्बनची नाही करू शकत. तो नॉन मेटल आहे. धातूंना एक स्वतःचा विशिष्ट आवाज असतो, पण कार्बनला काही आवाज बिवाज नाहीये, तुटलं फुटलं तरी काही होत नाही. जसं की आपण देवळातली घंटा वाजवतो बघा, तर ते धातू एकमेकांवर आपडलं की असं टम नादमय, बरोबर. ह्यापैकी काहीच अधातूंमध्ये होत नाही. अधातू हे उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक असतात, तसं तो कार्बन पण आहे. पण कार्बनचं एक अपरूप आहे, त्याला म्हणतात ॲलोट्रोप, जे आहे ग्रेफाइट. तो व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ते का आहे, कसं आहे ते आपण पुढे बघणारच आहे. हा निसर्गामध्ये वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये दिसतो आपल्याला. आणि ऑर्गॅनिक मॅटर कंपोनंट, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो कार्बन आहे हा सगळ्याच्या सगळ्या ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये असतो, खूप इम्पॉर्टंट असतो. सगळ्या जळणाऱ्या वस्तूंमध्ये कार्बन आहे आणि कार्बनच जळतो. ठीक आहे. कार्बन कुठे कुठे असतो, फ्री स्टेट मध्ये असतो डायमंडच्या रूपामध्ये, किंवा फ्री स्टेट मध्ये असतो ग्रॅफाइटच्या रूपामध्ये, किंवा कोणा कोणाबरोबर तरी तो केमिकल रिएक्शन करून वेगळ्या कंबाईंड फेज मध्ये असतो. जसं वी विल गो अँड सी. The textbook. Carbon an important element is on कार्बनला आपण आता कार्बनचे ॲलोट्रोप्स बघा.
डायमंड म्हणजे हिरा, डिबियर्स आणि काय नक्षत्र डायमंड्स, हे सगळे कंपन्या वगैरे लोक जे आहेत डायमंड वाले, ते अशा पद्धतीने डायमंडची ऍड करतात. तुम्ही बघितलं असेल सुंदर चकाकी असलेले. का बरं हा डायमंड असा असतो? डायमंडचं स्ट्रक्चर आहे असं, ट्रायंगल्स 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 एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. जेव्हा एखादा रे ऑफ लाईट याच्यामध्ये येतो तर तो आतल्यात 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 रिफ्लेक्ट होतो, मल्टिपल रिफ्लेक्शन्स, म्हणून तो आतून पण चमकदार असतो आणि ती चमक बाहेर पण येते. बरोबर ना? जसं हे बघा, त्याचं स्ट्रक्चर आपण इथे काढलंय खाली. बरोबर, हा अशा पद्धतीने त्याचे आयटम्स एकमेकांमध्ये रचलेला एक प्रकारचा सांगाडा आहे, समजा सांगाडा. आता ह्याच्यामुळे काय झालंय, ह्याच्या स्पेशल स्ट्रक्चरमुळे तो जगातला वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहे. प्युअर डायमंड. ह्याला तुम्ही कशानेच तोडू नाही शकत, पण हा भरपूर वस्तूंनी तोडू शकतो. हा खूप हार्ड आहे, हार्डेस्ट ऑफ ऑल, डेन्स आहे, जड आहे. त्याचा मेल्टिंग पॉइंट 3500 डिग्री सेल्सिअस आहे. एवढं तुम्ही तापवल्यावरतीच तो मेल्ट होणार आहे. जर तुम्ही याला 800 डिग्रीला गरम केलं तर त्याच्यामधनं फक्त कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. का बरं? तो कार्बनचाच बनला, त्याच्यामध्ये दुसरं काहीच भेसळ नाहीये ना. कार्बनला तुम्ही बर्न करणार, बर्निंग मध्ये ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजन आणि कार्बन विल ऑलवेज गिव्ह कार्बन डायऑक्साईड. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. तो कशामध्येच विरघळत नाही. ऍसिड्स बेसिस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. किती मस्त गोष्ट आहे ना. म्हणून तर लोक एकमेकांना गिफ्ट म्हणून डायमंड देतात. त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही, वेळेचा नाही, ऍसिड नाही, बेस नाही, खराब होत नाहीत ना अशा वस्तू. आपल्या प्रिय व्यक्तींना आपण अशाच वस्तू देतो. जसं आपल्या आईला आपल्याला काहीतरी द्यायचं असेल तर आपण काय देणार? असंच देऊ जे आयुष्यभर तिच्या लक्षात राहील, आठवणीत राहील आणि खराब होणार नाही. बरोबर? साड्या बिड्या देऊन काही उपयोग नाहीये. आईच्या कपाटामध्ये 1000 साड्या असतात, तिला दिली तरी पण ती खुशी खुशी घेते, पण कधी ना कधी त्या वस्तू खराब होतात. पण डायमंड कायम तसाच राहणार आहे. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इट डज नॉट हॅव दी फ्री इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाहीच आहेत ना, म्हणून इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता दे आर युज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक विलिंग मशीन्स. बरोबर, ग्लास कट करण्याकरता आणि दगड फोडण्याकरता ते वापरले जातात. दे आर युज्ड इन ऑर्नामेंट्स. डायमंड नाईव्स आर युज्ड इन दी आय सर्जरी. डोळ्यांच्या ऑपरेशन मध्ये वगैरे वापरतात. डायमंड डस्ट इज युज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स. एक डायमंड दुसऱ्या डायमंडला पॉलिश करण्याकरता वापरला जातो. इट इज युज्ड टू मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. बरोबर की नाही? म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपला हा जो काही डायमंड आहे त्याला विंडोज बनवण्याकरता किंवा रेडिएशन स्पेस मध्ये वाचवण्याकरता त्याला वापरलं जातं. कारण हा खूप स्ट्रॉंग मटेरियल ना, बाहेरच्या गोष्टींचा त्याच्यावर काही इम्पॅक्ट होत नाही म्हणून. दुसरं आहे ग्रॅफाइट. हा असा असतो, आपल्या पेन्सिलची लीड असते ना त्याची बनलेली असते ग्रॅफाइट. जेव्हा आपण पेन्सिलने एका म्हणजे अशी टोकदार पेन्सिल आहे, तुम्ही तिला लिहिता लिहिता ती एका बाजूने अशी झिजून जाते. असं का होतं? त्या पेन्सिलचा तो सगळा थर आपल्या पेपरवरती आलेला असतो म्हणून. म्हणजे ग्रॅफाइट असे एकावर एक थर रचलेले असतात त्याचे कार्बनचे. ते सुळसुळीत असतात, वर खाली हलू शकतात. एकदम वीक बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये. बरोबर, त्यांनी एकमेकांना धरलंय पण ते इझिली सोडू शकतात, म्हणून तर आपण पेन्सिलने लिहितो तर ते उमटतं की नाही. अशा त्या एकमेकांवरच्या स्लिपरी लेयर्सने हा ग्रॅफाइट बनलेला असतो. नंतर हा ग्रॅफाइट हा एकमेव कार्बनचा असा ॲलोट्रोप आहे जो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. डायमंड इज अ बॅड कंडक्टर. आणि मग खाली एक येतो काय बरं म्हणतात त्याला, बकमॅन फ्युलेरिन. फ्युलेरिन असा एक डेंजरस माणूस आहे जो सगळ्यांच्या बियॉन्ड आहे. बघा, आता आपण ग्रॅफाइट पूर्ण करूया, मग फ्युलेरिन कडे येऊया. हा ग्रॅफाइट निसर्गामध्ये काळ्या काळ्या रंगाचा, मऊ आणि ब्रिटल म्हणजे ठिसूळ अशा रूपामध्ये आपल्याला सापडतो, जमिनीखाली सापडतो ग्रॅफाइट. त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स खूप जास्त आहेत, म्हणून तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याकरताचे प्रयोग करू शकतो. त्याला आपण रायटिंग ऑन पेपर इन दी पेन्सिल या फॉर्म मध्ये पण वापरतो. ह्याची डेन्सिटी डायमंड पेक्षा कमी आहे आणि हा पण मोस्ट ऑफ दी सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. त्याचा यूज कुठे कुठे होतो? लुब्रिकेंट्स, इलेक्ट्रोड्स, रायटिंग मटेरियल,
पेंट अँड पॉलिश, ठीक आहे. आर्क लॅम्प मध्ये व्हेरी ब्राईट लाईट डेव्हलप करण्याकरता त्याचा वापर केला जातो. मग आहे पुढे फ्युलेरिन. आता फ्युलेरिनचा उपयोग होतो. फ्युलेरिन हा एक कार्बनचा मॅजिकल बॉल एकमेकांमध्ये असे फुटबॉल हे सगळे निळ्या बॉल कार्बन एकमेकांमध्ये गुंतलेले एका मोठ्या बॉलच्या रूपामध्ये फ्युलेरिन्स आधी स्ट्रक्चर 80, 86 असे असतात वेगवेगळे. त्याचा उपयोग काय होतो? हा जनरली बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रमाणामध्ये असतो. पण जर काही स्पेशल कंडिशन होत नाही अशा त्याच्या युजेस असतात आणि तो कॅटलिस्ट म्हणून पण वापरला जातो वॉटर प्युरिफिकेशन मध्ये. देर आर 30 to 900 कार्बन atoms in one molecule of फ्युलेरिन. म्हणजे 900 कार्बनचा एखादा मोठा बॉल बेन्झीन. नॉन क्रिस्टलाइन और अमॉर्फस फॉर्म्स ऑफ कार्बन. आता वरती आपण जे बघितले ना त्या सगळ्या कार्बनच्या स्ट्रक्चर्सना काही ना काही शेप आहे. डायमंड म्हणा, ग्रॅफाइट म्हणा, फ्युलेरिन म्हणा. नॉन क्रिस्टलाइन किंवा अमॉर्फस फॉर्म म्हणजे असे फॉर्म ज्यांना काही विशिष्ट आकार नाहीये, पावडरी फॉर्म सारखे. त्यातला सगळ्यात महत्वाचा आपल्या ओळखीचा आहे कोळसा आणि मग कोक. कोक पण कोळशासारखाच असतो, पण हा कोळसा बनायचे 4 स्टेजेस असतात. जो कोळसा आपण वापरतो तो 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बनलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा तर पीठ म्हणजे एकदम पहिली स्टेज, ज्याच्यामध्ये हे जीवाश्म जमिनीखाली दाबले गेलेत आणि त्याच्यामध्ये फक्त 60% आसपास कार्बन आहे, 40% पाणी आहे. 40% पाणी असलेली कुठली वस्तू जळणार आहे का? जवळपास 50%च्या आसपास पाणी आहे, निम्म्याच्या जवळपास पाणी आहे त्याच्यामध्ये. जळते पण लवकर विझून जाते, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये हीट जनरेट करते. मग जेव्हा त्याच पीठला आणखीन जास्त वेळ दाबलं गेलं, जास्त उष्णता, जास्त दाब ह्यांना फेस करावं लागलं की त्याच्यापासून बनतं लिग्नाइट. लिग्नाइट म्हणजे काय? त्याच्याहून जास्त दाबल्या गेल्यामुळे पाणी कमी झालंय, हीट वाढलीय आणि त्याचा वापर पुन्हा आपण हिटिंगसाठी करतो. पण पीठपेक्षा लिग्नाइट बरं. पण लिग्नाइट पण काही परफेक्ट नाहीये, त्याच्यामध्ये अजून पण 30%च्या आसपास पाणी आहे. मग बिटुमिनस कोल हा त्याच्या पुढचा टप्पा. ह्याच्यामध्ये जवळपास 70 ते 90% कार्बन आहे, म्हणजे 20-25% अजून पण त्याच्यामध्ये पाणी असतं. आणि मग आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट ही कोळशाची ओर आहे, म्हणजे खाण आहे. या अँथ्रासाइट मध्ये जवळपास 95% कार्बन आहे, 5%च्या आसपास पाणी असू शकतं. म्हणजेच काय, ह्या कार्बनला आपण पूर्णपणे बर्निंग करता वापरतो. मग दुसरं आहे चारकोल. कोळसा झाला, आता चारकोल. चारकोल म्हणजे काय? ज्याला आपण घासण्याकरता वापरतो ना, काळ्या काळ्या रंगाचा चारकोल, घासण्याकरता किंवा जाळण्याकरता. एखाद्या प्राण्याची हाडं किंवा वनस्पतींच्या फांद्या बिंद्या असं काही असू शकतं जे पूर्णपणे डिकम्पोज झालेलं नाहीये आणि इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअरमध्ये दाबलं गेलेलं आहे. अशा सगळ्याचा बनतो चारकोल. त्याचा वापर अनेक ठिकाणी होतो. एक तर तो बर्निंग करता वापरतो आपण. जसा कोळसा वापरतो तसा चारकोल पण वापरतात. त्याचा वापर आणखीन भरपूर गोष्टी, काळ्या रंगाचा असल्यामुळे कोळसा किंवा कोल गॅस, कोल टार ह्या गोष्टींमध्ये त्याला वापरला जातो. थर्मल पॉवर प्लांट्समध्ये इलेक्ट्रिसिटी बनवण्याकरता ह्याचा वापर होतो. मग प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, ऑर्गॅनिक मटेरियल आणि त्याच्यानंतर तर आणखीन भरपूर झाल्या. कॉस्मेटिक, बिस्मेटिकमध्ये, टूथपेस्टमध्ये पण चारकोल वापरतात. कोक म्हणजे काय? प्युअर कोल दॅट रिमेन्स when coal gas has been taken away from coal, it is called as coke. वरचा जो चारकोल आहे त्याच्यामधला पूर्णपणे सगळा कोल गॅस काढून टाकला की खाली जो काळा काळा सॉलिड फक्त वापरला जातो तो असतो कोक. त्याला डोमेस्टिक फ्युएल म्हणून वापरतात, म्हणजे घरामध्ये इंधन म्हणून, रिड्युसिंग एजंट म्हणून केमिकल रिएक्शन मध्ये वापरतात आणि अनेक गॅसेस निर्माण करण्याकरता, प्रोड्युसर गॅस किंवा वॉटर गॅस बनवण्याकरता त्याचा वापर होतो.
धड्याचा पुढचा भाग आहे हायड्रोकार्बन, ज्याच्यामध्ये आपण कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड्स आणि त्याच्यापासून बनलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स ह्याचा अभ्यास केला. आपल्याला चित्रामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की कार्बन इज ॲट द सेंटर, देर आर 4 हायड्रोजन्स अराउंड इट. वी कॅन प्रेझेंट दिस ॲज अ इनर बॉल ऑफ कार्बन, बाजूला छोटे बॉल हायड्रोजनचे आणि 2-2-2-2 टिकल्या सगळ्यांनी आपापल्या डोक्याला लावलेल्या आहेत. त्या काय आहेत? त्यातला एक आहे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, एक आहे कार्बनचा इलेक्ट्रॉन. एव्हरीवेअर सेम. एक आहे हायड्रोजन, एक आहे कार्बन, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे कार्बन. कार्बन हायड्रोजन सगळ्यांचं एकत्र बघितलं तुम्ही तर ह्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये एव्हरी ॲटम ट्रायज टू गेट इट्स स्टेबिलिटी बाय गेटिंग 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल. त्याला म्हणतात ऑक्टेट. बरोबर. हा ऑक्टेट मिळण्याकरता सगळ्यांची धडपड चालू असते. हायड्रोजन हा छोटा आयटम आहे, त्याला 2च इलेक्ट्रॉन पाहिजे. तसे स्वतःकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, पण एकाची कमी आहे. मग तो काय करतो? कार्बन बरोबर बॉन्ड करतो, स्वतःचा इलेक्ट्रॉन त्याला देतो, त्याचा 1 इलेक्ट्रॉन घेतो. अशा पद्धतीने जे लोक शेअरिंग करतात त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. बरोबर. कार्बन आणि हायड्रोजन असे एकमेकांबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड बनवतात आणि सुखासुखी खूप सारे पुढचे सगळे आयटम्स बनवत राहतात, मॉलिक्युल्स बनवत राहतात. म्हणजेच हा एक प्रकारचा स्टेबिलिटी देणारा चांगला ऑप्शन आहे. तुझ्याकडे, माझ्याकडे, तरी आपण शेअर करू. काही भानगडच नाही ना कोणत्या कमिटमेंटची आणि कशाचं काही. पटलं तर पटलं, नाही पटलं तर आपण रूम सोडून जाऊ शकतो. म्हणजेच काय, दोघांनी एकमेकांबरोबर काही शेअर केलंय, दोघांचा त्याच्यावर अधिकार आहे, दोघांचा पण नाहीये. तुम्हाला लक्षात असेल तर मी तुम्हाला बोलले होते की कोव्हॅलंट बॉन्ड इज जस्ट लाईक अ हॉस्टेल रूम. एका हॉस्टेलमध्ये 2 बेड आहेत, 2 बेडवरती 2 वेगवेगळे मुलं राहणार आहेत. तर दोघांनाही माहितीये की ही त्यांची रूम आहे, पण त्या दोघांनाही माहितीये की त्यांची रूम नाहीये. यालाच असं म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजेच काय की याच्यामध्ये दोघांनाही समान अधिकार आहेत, पण अधिकार कोणाचाच नाहीये. असं जे बॉन्डिंग असतं त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्डिंग. अशा सगळ्या पदार्थांना लो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतात. दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत, कारण की ते पोलर कंपाऊंड्स नाही आहेत ना, ते आयनिक कंपाऊंड्स नाही आहेत. त्यांच्यामध्ये जर आयन्सच बनले नाही तर ते पाण्यामध्ये कसे विरघळणार? म्हणून ते ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये विरघळतात. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट कोणते? पेट्रोल, डिझेल, ठीक आहे, केरोसिन, अशा सगळ्या सबस्टन्सेसमध्ये ते विरघळतात. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन कुठेच नाही आहेत. कुठे आहेत का सांगा बरं? जेवढे आहेत सगळे वापरले गेलेत, एकमेकांशी त्यांनी बॉन्ड बनवले, इलेक्ट्रॉन्स वापरले. जर इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स, तर ते आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. A carbon atom exhibits a characteristic property. It can form a chain of carbon atoms by forming covalent bonds with other carbon atoms. The hydrocarbons having only single bond between carbon atoms are called as saturated hydrocarbons. बरोबर का? हो टीचर. 3 प्रकारचे कार्बन सिंगल बॉन्ड असतात, त्याला म्हणतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. जे डबल आणि ट्रिपल असतात त्याला म्हणतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बरोबर. त्याच्यामध्ये आहेत इथाईन ट्रिपल बॉन्ड आणि इथीन डबल बॉन्ड. हे आहेत एन वाले सिंगल बॉन्ड. म्हणजेच काय, मिथेन हा एक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. एव्हरीबडी इज हॅव्हिंग द सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड फॅमिलीमध्ये, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या फॅमिलीमध्ये येतात अल्कीन, अल्काईन. हे अल्कीन ENE, हे अल्काईन YNE. वाय असेल तर 3 असतील, ई असेल तर 2 असतील, डबल बॉन्ड. बरोबर की नाही? अशा पद्धतीने हायड्रोकार्बनचे स्ट्रक्चर्स आपण पाहिले होते. आपल्या पुस्तकामध्ये एक प्रयोग दिलाय की ह्या कार्बनला तुम्ही केरोसिन मध्ये टाका, ऑइल मध्ये टाका, पाण्यामध्ये टाका, कोल पावडरला, आणि बघा कशामध्ये विरघळतं. हा कशामध्येच विरघळत नाही. इट इज इनसोल्युबल इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट्स. म्हणजेच हा कार्बन सहजासहजी कशामध्येही विरघळत नाही. आता रिएक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. जसं आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी बोललोय, कार्बन व्हेनेवर रिएक्ट्स विथ ऑक्सिजन इट विल बर्न ना. बर्निंग केलं की कार्बन डायऑक्साईड मिळेल ना, कार्बन डायऑक्साईड पण मिळेल, कार्बन मोनॉक्साईड पण मिळेल. डिपेंड्स की तुम्ही किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन देताय. सफिशियंट क्वांटिटी असेल तर कार्बन डायऑक्साईड गॅस बनतो,
इनकम्प्लीट कंबशन झालं तर कार्बन मोनॉक्साईड मिळतो. हाच तो प्रयोग आहे. कोळसा जाळून बघा आणि वरती जो काही गॅस आला आहे त्याच्यासमोर मॉइस्ट लिटमस पेपर ठेवा ब्ल्यू कलरचा. ब्ल्यू कलरचा रेड होतो म्हणजेच काय आहे, कार्बन डायऑक्साईड हा ऍसिडिक गॅस आहे. बरोबर की नाही? आता खालचा जो प्रयोग होता त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की आपल्याला लाईम वॉटरमध्ये उच्छ्वास म्हणजे एक्सहेल करायचंय. असं केल्यामुळे काय होतं, आपल्या उच्छ्वासामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये जातो आणि मग ते दुधाळ होतं. म्हणजे ते काय होतं, त्याचा कलर बदलतो. त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रेसिपिटेट बनतो जो खाली जाऊन सेटल होतो. म्हणजेच काय, की आपल्या उच्छ्वासामधनं कार्बन डायऑक्साईड जो येतो त्याला आपण वापरलंय हे प्रूव्ह करण्याकरता की याच्यात काहीतरी केमिकल रिएक्शन होते. कार्बन डायऑक्साईड या गॅसची आता माहिती दिलेली आहे आपल्याला. कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2, मॉलिक्युलर मास इज 44. तुम्हाला लक्षात असेल तर पहिल्या टर्म मध्ये आपण एक लेसन केला होता, मॉलिक्युलर मास कसा काढतात. त्याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर मास काढला होता. कार्बनचा मॉलिक्युलर वेट आहे 12, एका ऑक्सिजनचा आहे 16, दुसऱ्याचं पण आहे 16. 16 झाले 32, 32 अधिक 12 झाले 44. म्हणून त्याचा मॉलिक्युलर मास आहे 44. मेल्टिंग पॉइंट कार्बन डायऑक्साईडचा -56.6. रेग्युलर टेम्परेचर आपल्या भारतातलं, महाराष्ट्रातलं 15-20 डिग्री असतं. थंडीमध्ये 5-6 डिग्री असतं, काही ठिकाणी 1-2 डिग्री असतं. अगदी हिमालयात गेलं तर 0, -1, -2 असतं. -56 डिग्री कुठं असतं टेम्परेचर? या टेम्परेचरला तो वितळतो, म्हणजे ह्याच्याहून कमी टेम्परेचरला तो वायू होतो. तो गॅसच आहे ना, कार्बन डायऑक्साईड इज अ गॅस. मग आपल्या आपल्या आजूबाजूला एअरमध्ये तो फक्त 0.03%च आहे. आणि आपल्या शरीरामध्ये आपण जे काही एक्सेल करतो एअर, त्याच्यामध्ये 4% कार्बन डायऑक्साईड आहे फक्त. बाकी सगळा तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये काय बरं म्हणतात त्याला, फ्युज्ड फॉर्म मध्ये म्हणजे केमिकली रिएक्टेड फॉर्म मध्ये तो कोणत्या तरी लाकडाला किंवा फॉसिल फ्युअलला बर्न केल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. आता त्याला लॅबमध्ये कसं बनवायचं? लॅबमध्ये बनवण्याकरताची प्रोसिजर आपल्याला दिलेली आहे. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 हे एक लिक्विड आहे. म्हणजे आपण त्याला याच्यामध्ये HClच्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. हे पावडर किंवा सॉलिड रूपमध्ये असतं, लिक्विड नाहीये, सॉरी, हे त्याला लिक्विडमध्ये टाकले असं मला म्हणायचं होतं. आणि त्याला आपण डायल्यूट HClच्या फ्लास्कमध्ये सोडलं. हे HCl आहे ते पण डायल्यूट, त्यात पाणी घातलेलं आहे. अशा याच्यामध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेटला टाकलंय. आता आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण चेक करू, हळूहळू आपण इथून वरून त्याच्यामध्ये डायल्यूट HCl टाकू. म्हणजे काय होईल, खालच्या पाण्यामध्ये HCl मिक्स होत राहील आणि इथे कॅल्शियम कार्बोनेट बरोबर ते रिएक्ट होत राहील. ठीक आहे. आता ह्या सगळ्यामधनं CO2 गॅस बनतो, तो वरच्या बाजूला येतो. बरोबर. ऑलवेज अ गॅस इज लिबरेटेड अप, वरच्या बाजूला जाऊन तो जमा होतो. आता आपल्याला हे माहितीये की हा जो गॅस आहे CO2, हा गॅस ओळखायचा कसा? त्याची टेस्ट काय आहे? जळती मेणबत्ती तिकडे ठेवायची, ती विझली की समजायचं कार्बन डायऑक्साईड आहे. ऑब्झर्व द कलर ऑफ द गॅस फॉर्म्ड इन द अबोव एक्सपेरिमेंट. आपल्याला चेक करायचं की हा गॅस कोणता. आपल्याला माहिती आहे तुम्ही तो लिटमस पेपर लावलात निळा की तो लाल होणार, म्हणजेच तो काय ऍसिडिक आहे. मेणबत्ती ठेवली की ती विझणार, म्हणजेच तो कार्बन डायऑक्साईड आहे. बरोबर. अशा सगळ्या टेस्ट करून बघितल्यावरती आपल्याला हे समजतं की कार्बन डायऑक्साईड हा गॅस काय काय प्रॉपर्टीज दाखवतो. सम मोर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. त्याच्या आणखीन प्रॉपर्टीज काय आहेत की हा जो आपला जो सोडियम कार्बोनेट आहे तो आहे वॉशिंग सोडा. म्हणजेच काय, तो कसा बनतो? Na2CO3, सोडियम कार्बोनेट. कसा बनला? NaOH बरोबर कार्बन डायऑक्साईडची रिएक्शन झाली. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. हा खूप स्ट्रॉंग बेस आहे. त्याच्यामध्ये आपण CO2 टाकलं तर आपल्याला मिळतं Na2CO3. हे काय आहे? वॉशिंग सोडा, जो आपल्या कपड्यांमध्ये वापरला जातो. मग सोडियम बायकार्बोनेट कसा बनवायचा? ह्याच सोडियम कार्बोनेटला, म्हणजे हे जे काही प्रोडक्ट मिळालं याला परत कार्बन डायऑक्साईड बरोबर रिएक्ट करायचं. जे मिळालं ते मिळालं सोडियम बायकार्बोनेट.
जो आहे आपला बेकिंग सोडा, आपला खाण्याचा सोडा. बरोबर. म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईडचा वापर हा काही दुसऱ्या उपयुक्त पदार्थांना बनवण्याकरता पण केला जातो. आता ह्या कार्बन डायऑक्साईडचा यूज काय? सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या ओळखीतलं यूज आहे की ते कोल्ड्रिंक्स मध्ये असतं. स्प्राईटची बॉटल उघडा किंवा मिरिंडाची, कोको कोलाची, काय ते सगळं तुम्ही काय काय पित असाल बाहेरचं ते, त्या सगळ्या बाटल्यांना झाकण उघडून तुम्ही बघितलं तर सुपकन त्यातनं हवा बाहेर येते आणि ते प्यायल्यानंतर नाकामधनं पण झिंझिण आल्यासारखं होतं. ते काय बाहेर पडलेलं असतं? कार्बन डायऑक्साईड गॅस. बरोबर. त्याच्यामुळेच ते एरिएटेड ड्रिंक्स एवढे महाग असतात. नाही त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. कार्बन डायऑक्साईडची किंमत आहे सगळी जी काही आहे. आता हा जो सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे, आता तुम्ही विचार करा, त्याला लिक्विड करण्याकरता -56 डिग्री एवढं टेम्परेचर लागतं. पण जर तुम्हाला त्याला सॉलिड करायचं असेल तर तुम्हाला आणखीन थंड करावं लागेल. म्हणजे विचार करा की तुम्हाला किती गार करावं लागेल त्याला. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा सॉलिड कार्बन डायऑक्साईड बनवाल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अशा कोणत्याही गोष्टी ठेवू शकाल ज्याला खूप थंड याच्यामध्ये ठेवलं की टिकवता येतं. बरोबर. हा त्याचा उपयोग आहे. सॉलिड CO2 बनवायचं म्हणजे अतिशय कमी टेम्परेचर आणि त्या टेम्परेचरमध्ये काही ऑर्गन्स असतात. बरोबर. काही ऑपरेशन करण्याकरता इकडे इकडे ऑर्गन डोनेट करतात बघा, त्याच्याकरता असेल किंवा काही रक्तातले काही पार्ट्स असतात, प्लेटलेट्स असतील, आरबीसीज असतील, त्याला रिफ्रिजरेट करण्याकरता किंवा दुधासारखे पदार्थ, फिश सारखे पदार्थ जे लवकर खराब होतात त्यांच्याकरता ते वापरले जातात. ठीक आहे. CO2 obtained by chemical reaction or kept under pressure is used as fire extinguisher. ते आपल्याला खाली दिलेलंच आहे. फायर एक्सटिंग्विशर मध्ये कसा त्याचा वापर होतो? कॅफिन फ्रॉम कॉफी. कॉफी मधून कॅफिन कमी करण्याकरता. कॅफिन हे ते द्रव्य त्याच्यामुळे माणसाला झोप येत नाही, झोप उडून जाते. चहा कॉफी प्यायला की माणूस कडक बसतो की नाही, चला माझी झोप गेली, चला मी आणखीन 4 तास ड्राईव्ह करणार आहे. ते कशामुळे? त्याच्यामध्ये कॅफिन नावाचं द्रव्य असतं. पण हे लिक्विफाईड CO2 त्याच्यामुळे टाकलं की त्याचं प्रमाण कमी होतं. लिक्विड CO2 इज युज्ड ॲज सॉल्व्हंट इन मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. म्हणजे ड्राय क्लिनिंग करायचंय कपड्यांना तर त्याच्यामध्ये याचा वापर होतो. प्लांट्स यूज CO2 फॉर द फोटोसिंथेसिस. ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बरोबर आहे की नाही? मग आपण बघितलं होतं फायर एक्सटिंग्विशरचं काम कसं चालतं. सोपं स्ट्रक्चर आहे. खालच्या बाजूला इथे सोडियम बायकार्बोनेटची पावडर आहे. इथे ही बाटली आहे, कॅप्सूल म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आहे, H2SO4 ते इथे दिलेलं आहे बघा. हा नॉब आहे आणि जेव्हा आपण हा नॉब दाबतो म्हणजे प्रेस करतो तेव्हा ही ऍसिडची बाटली खाली पडते आणि याच्यामध्ये ऍसिड जातं. खाली पावडर, वरती ऍसिड. ऍसिड पावडर मध्ये गेल्यानंतर त्याची केमिकल रिएक्शन होते. ती होते अशी: Na2SO4, 2H2O आणि 2CO2. ह्याच्यातनं जो CO2 मिळतो तो बाहेर पडतो असं आणि जिकडे आग आहे तिकडे त्याला विझवण्याकरता वापरला जातो. बरोबर. ही ह्या फायर एक्सटिंग्विशरची मॅन्युफॅक्चरिंगची कल्पना आहे की जेव्हा गरज पडेल तेव्हा केमिकल रिएक्शन करायची आणि आग विझवायची. मग आपल्याला कार्बनचा एक मॉलिक्यूल दिलेला आहे जो आहे मिथेन. हा मिथेन आपण वरती जे स्ट्रक्चर काढलं ना, CH4 तोच आहे. त्याचा मॉलिक्युलर मास 12 अधिक 4 16. 12 कार्बन, प्रत्येक हायड्रोजन 1 म्हणजे झाले 4, 12 अधिक 4 झाले 16. हा नॅचरल गॅसमध्ये 87% पर्यंत असतो आणि हा बर्न होतो, हाच बर्न होतो. हा पूर्णपणे जळून जातो. ठीक आहे. हा एखाद्या चिखला बिखल्यासारख्या दलदलीच्या एरियामध्ये पण असतो म्हणून त्याला मार्शी गॅस किंवा मार्श गॅस असं म्हणतात. आणि ह्याचा उपयोग जनरली बर्निंगसाठी केला जातो. ठीक आहे. कसा मिळतो? ऍब्सन्स ऑफ एअर म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक मॅटरला ऍब्सन्स ऑफ एअरमुळे तुम्ही डिकम्पोज केलं तर त्याच्यामधनं हा गॅस मिळतो. बरोबर. हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड गॅसेस ऑन हिटिंग ॲट 300 डिग्री सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ निकेल मिथेन गॅसेस फॉर्म. हा बनवायचा असेल कंपनीमध्ये तर त्याच्या पण केमिकल रिएक्शनने आपण ह्याला असं बनवू शकतो. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅस गिव्स मिथेन इन द प्युअर फॉर्म. नॅचरल गॅसमध्ये अनेक असतात गोष्टी. प्युअरेस्ट फॉर्म ऑफ मिथेन कसा मिळायला पाहिजे त्याच्याकरता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही टेक्निक वापरली जाते. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. ह्या मिथेनचा उपयोग काय आहे?
त्याचं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दोन्ही मायनस मध्ये. तो नॉर्मल स्टेजमध्ये गॅस आहे. इट इज अ कलरलेस गॅस. पुढची गोष्ट अशी आहे की त्याची डेन्सिटी इज लेस दॅन द वॉटर, म्हणजेच तो हलका आहे ना. मिथेन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये क्वचितच तो विरघळतो. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल. बरोबर. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये तो आता आपण बघितलं तर तो पूर्णपणे विरघळणार, कारण की तो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. इट इज इन द गॅशियस स्टेट ऍट रूम टेम्परेचर. जर त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंटच मायनस मध्ये, तर तो रूम टेम्परेचरला गॅसच असणार आहे. त्याचे केमिकल रिएक्शन्स काय काय आहेत? रिएक्शन विथ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि हीट, क्लोरिनेशन, CH4 प्लस Cl2 ह्याची रिएक्शन होते, ह्याला म्हणतात क्लोरिनेशन. आणि एक एक हायड्रोजन जातो आणि त्याच्या ठिकाणी एक एक क्लोरीन येतो, त्याला म्हणतात क्लोरिनेशन. ठीक आहे. आणि आता याचे उपयोग काय? जसं आपल्याला माहिती आहे की हा पूर्णपणे बर्न होतो, तर ऑब्व्हियसली याचा उपयोग हा बर्निंग करता होतो. इट इज द मोस्ट युज्ड गॅस इन दी डोमेस्टिक फ्युएल. आपल्या घरामध्ये जे LPG वगैरे वापरतो आपण, त्याच्यामध्ये याचा वापर होतो. आता पुढे आहे बायोगॅस प्लांट. हा शेवटचा मुद्दा आहे. बायोगॅस कसा बनवायचा, त्याच्याकरता बायोगॅस प्लांटचं स्ट्रक्चर आपल्याकडे आहे. ह्याला जमिनीखाली मोस्टली असं बरी केलेलं असतं. एका बाजूला इनलेट आहे, हे प्रोसेसिंग युनिट आहे, आणि इथे आहे आउटलेट. इनलेटमध्ये काय होतं, आपल्याला जो काय सगळा ऑर्गॅनिक कचरा टाकायचा सगळं टाकायचा, तर थोडं पाणी घालायचं, त्याला खाली जाण्याकरता रस्ता असतो. ते इथे येतं मिक्सिंग बाउलमध्ये किंवा वर्किंग प्लेसमध्ये. इथे तर असं गोल गोल ढवळलं जातं. इथे एक ना असं काय बरं म्हणतात, असं एक रॉड असतो, असा गोल गोल फिरत असतो, फिरतो फिरतो आणि ह्या सगळ्या वस्तूंना फिरवत राहतो. ह्याच्यामुळे डिकम्पोजिशन होत राहतं आणि गॅस वरती येतो, जो इकडनं बाहेर जातो. हा सगळा कचरा भरत 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 वरती वरती आला की इकडनं बाहेर निघून जातो. ह्या बाहेर आलेल्या कचऱ्याला आपण फ्युएल म्हणून वापरतो, किंवा एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही मोस्टली शेतामध्येच मॅन्युअर म्हणून वापरले जातं. ठीक आहे. आणि हे कसं आहे, आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरांमध्ये हा ऑर्गॅनिक कचरा बनतच राहतो. भाज्यांचा कचरा, फळांचा कचरा, एखादं काही अन्न शिळं उरलं असेल, तसा सगळा जो ऑर्गॅनिक कचरा आहे, जो पूर्णपणे डिकम्पोज होतो, असा कचरा याच्यामध्ये टाकला की त्याच्यापासूनच हा गॅस बनतो आणि तो फ्री ऑफ कॉस्ट आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. जसं LPG सिलेंडर वगैरेला आपल्याला पैसे द्यावे लागतात, त्याच्याऐवजी बायोगॅस प्लांट लावला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. अर्थात असं म्हणतात, पण माझ्या ओळखीमध्ये मी एकदाच हा बायोगॅस प्लांट बघितला होता एका ठिकाणी, तो पण वर्किंग मध्ये नव्हता. मला प्रश्न पडला की जर हा एवढा युजफुल आहे तर मग लोक वापरत का नाही? बरोबर ना? तुम्हाला याचं उत्तर जर कधी कळलं तर मला सांगा. हो टीचर. आता ह्याचा उपयोग बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस काय आहे, तर प्रोडक्शन ऑफ ऍसिड्स, मिथेन गॅस प्रोडक्शन. The microbes act on the biodegradable complex organic compound and produce the organic acids. आणि मिथेन गॅस कसा बनतो? हे ऍसिड आहे, इथॅनॉइक ऍसिड, ह्यालाच डिकम्पोज केलं की झालं CH4 प्लस CO2. म्हणजेच काय की अशा पद्धतीने हा कार्बनचा वेगवेगळ्या फॉर्म मधला यूज आपण करतो. तो कधी आपण ऍसिड म्हणून वापरतो, कधी कार्बन डायऑक्साईड गॅस इन प्लांट्स फॉर द फूड म्हणून वापरतो, कधी आपण ते सल्फ्युरिक ऍसिड बरोबर मिक्स केलेलं NaHCO3 बरोबर सोडियम बायकार्बोनेट म्हणून वापरतो, कधी सोडियम कार्बोनेट म्हणून वापरतो. हा कार्बन आपल्याला वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये मिळतो. कोल, चारकोल, कोळसा, कोणत्या पण फॉर्म मध्ये घ्या, तो आपल्याला बर्निंगसाठी, स्पेशली बर्निंगसाठी मदत करतो. आणि हा कार्बन आपल्या आजूबाजूला सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड अशा वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये पण असतो. आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये तो डायमंडच्या रूपमध्ये पण असतो. सो असा कार्बन आहे की नाही, ह्याची सुरुवात आपल्याला 9वीला झाली आहे. सून यू विल बी इन 10th स्टँडर्ड. तुम्ही 10वीला जाल तेव्हा तुम्हाला ह्याचा पुढचा टप्पा आहे, जो आहे कार्बनची अख्खीची अख्खी केमिस्ट्री. ठीक आहे. चला, आपला ह्या पूर्ण धड्याचं रिव्हिजन पण आज झालेलं आहे.
आता आपण डायरेक्ट बायोच्या लेक्चरला भेटूया. ठीक आहे, चलो तोपर्यंत ओके थँक्यू मॅम. सो मच. बाय बाय. थँक्यू मॅम. बाय. Bye. गुड नाईट. गुड Bye. नाईट. बाय Teacher, मॅम. good गुड night. नाईट. गुड नाईट टीचर. गुड नाईट मुलांनो. बाय बाय. टेक केअर. बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम्स ज्यांच्या आहेत आधी. थँक्यू मॅम. बाय. गुड नाईट. थँक्यू मॅम. बाय.